हॅलो पीपल, किती दिवसानंतर आम्ही असं सकाळचं शूट करते माहिती ऑफिसला जाताना, कारण का आज पाऊस नाही आहे. फॉर अ चेंज पाऊस नाही आहे. आणि मी माझा हा नवीन टॉप घातला आहे जो मी तुम्हाला बोलली होती, घाटकोपर स्टेशनवरनं घेतला होता. ओन्ली 250 रुपीज. तर दोन गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायच्या आज. ठीक आहे, मला हा टॉप जाम आवडला आहे. का भारी डिझाईन आहे, फ्लावर फ्लावर आणि इथे हाताला पण डिझाईन आहे. गेला माझा हात असा 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 डिझाईन आहे. ठीक आहे, असं बघा किती छान डिझाईन आहे. मस्त टॉप आहे, कम्फर्टेबल आहे, प्राईजला पण चांगला आहे. आणि सेकंड थिंग, आज जेव्हा मी बिल्डिंगमधनं बाहेर निघाली ना, तर मी त्याला सोडवायला गेली आज. ठीक आहे, पाऊस होता, त्याची बॅग थोडीशी हे होती. म्हटलं मी तुला सोडवते आणि तुझा क्लासला, आणि मी आले निघून. तर आम्ही जेव्हा जस्ट बिल्डिंगच्या बाहेर पडतो तर बिल्डिंगमधली एक बाई मस्त प्रोफेशनल कपडे घातले तिने, फॉर्मल पॅन्ट, शर्ट, ब्लेझर घातलं होतं. तिच्याबरोबर अजून 1-2 लोक होती. ठीक आहे, तर तिने मला वाटतं ओला का उबर बुक केली होती. आणि तिने ना त्या ड्रायव्हरला ओला उबरवाल्याला बिल्डिंगच्या इथे बोलवलं. तर त्याला आहे ना, आमच्या इथे कसं आहे, आमच्या इथे ना असा सी कर्व तयार होतो, त्यामुळे तुम्हाला लवकर कळत नाही कोणती ए विंग आहे, बी विंग आहे का सी विंग आहे. प्रॉब्लेम हा आहे, सगळ्यांनाच होतो तसं. पण जे लोक राहणार आहेत जेव्हा ते गाईड करतात ना, तेव्हा समोरचा बरोबर येतो. कारण का जिथे ए सुरू व्हायला पाहिजे ना, तिथे डायरेक्ट सी सुरू होते. कारण का तो असा कर्व आहे आणि एंट्री सीच्या इथून आहे, एच्या इथून एंट्री नाही आहे, सीच्या इथून एंट्री. त्यामुळे ते कन्फ्युजन आहे. ठीक आहे, ती बोलते ह्या लोकांना अक्कलच नाही आहे, हे लोक असेच वागतात. एक तर त्या ड्रायव्हरची काही चुकी नव्हती, कारण का त्याला कळायला नव्हतं. कारण का सगळ्या बिल्डिंग सेम दिसतात. आणि जेव्हा तुम्ही सांगता ना की थोडं पुढे या, तुम्हाला एक स्पेसिफिकली लोकेशन सांगायचं असं, तुम्ही इथे या. कारण का प्रत्येक गेटचे इथे वेगवेगळं हे आहे, काय ओळख करण्यासाठी ना वेगवेगळे गेट्स पण आहेत. आणि तुम्ही सांगू शकता प्रॉपरली कुठे काय येते. ठीक आहे, आणि ते ज्या हिशोबाने त्या माणसाचा इन्सल्ट करत होते ना, मला तिथेच राग आला होता. पण मला बिल्डिंगच्या लोकांमध्ये ना असं काय म्हणतात ते, आपण उगाच भांडणं काढायला मला आवडत नाही. ठीक आहे, पण असे शिकलेले बेअक्कल लोक असतात ना, की तुम्ही कायच म्हणू शकता. ठीक आहे, तर त्या माणसाला नसेल माहिती तुझं लोकेशन कुठे, तर तू सांग ना. सांगितलं तू काही कमी नाही होणार. एक तर तू बोलवलंस, मग तुला एवढीच हौस होती तर स्वतःची कार घेऊन जायची होती ना, शहाणपणा कशाला करायचा. म्हणून मला जास्त राग आला. आणि मी निघाली आहे, ऑफिसला पोचला आता 2 मिनटात. आणि थोडीशी बुलबुल सुरू झाली. गेल्या 3 दिवस एवढा पाऊस पडतो आहे ना, की कळत नाही आहे काय करावं. पहिले तर आपण रडत होतो पाऊस पडत नाही, आणि आता रडतो पाऊस जास्त पडतो आहे. म्हणजे आपण कोणत्याच गोष्टी सॅटिस्फाय नाही होत. ह्युमन टेंडन्सी अशी आहे की आपण कोणतीही गोष्ट पहिले आपण एकतर बोलतो की होत नाही, पण जेव्हा होतं तेव्हा पण आपल्याला त्रास होत होतो. सो या, आतासाठी एवढंच. बट आजचा दिवस चांगला आहे. ठीक आहे, काही मूर्ख लोक भेटली, पण जाऊ दे, पार्ट ऑफ लाईफ. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. बाय गाईज. हॅलो, तर मी निघाली आहे ऑफिसमधनं घरी. आणि काय म्हणतात ते, जाम डोकं दुखतं आहे. 7:30 वाजले तर आज मी त्याला थोडं उशीर झाला, कारण का मी आले होते उशिरा. तसं मी ऑलरेडी सरांना इन्फॉर्म केलं होतं की उशिरा होईल. पाऊस भरपूर होता आणि मला कोणती रिस्क घ्यायची नव्हती. आणि आमच्या इथे पाऊस भरपूर पडत होता. मी व्हिडिओ टाकेल वाटलं सगळ्याची. काय धपाधप पाऊस पडतो आणि त्यात तो वारा. त्यात मी अशी सुकडी बोंबली. जर मी वाऱ्याने उडून गेली असती तर काय झालं असतं, किती इज्जतचा पंचनामा झाला असतं. माझ्या अशा जोरात हवेने मी उडून गेले असते, सगळे मला हसले असते यार. आणि माझ्या बॅगेत पण काही वजन नाही सध्या, मी काहीच आणत नाही. फक्त बस माझं एक मेकअपचं पाऊच, चार्जर्स, बस. डबा पण मी सध्या आणत नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे सध्या असं काहीच नाही की जे माझ्या बॅगेत असं वजन असेल आणि मी पडू शकणार नाही, माहिती आहे. आता मी चालले घरी. हे बाबा बसले आणि त्यांच्यावर कोणतरी गप्पा मारायला बसले. तर भरपूर दिवस झाले मला लिली भेटली नाही आहे, जी व्हाईट बल्बसारखी आहे ती. मी नाव विसरले, नाव नाही त्या ब्रीडचं नाव विसरले. काय बोलतात, विसरली मी, सॉरी. माझ्या लक्षात नाही येत आता. बल्बसारखी असते, पूर्ण व्हाईट आहे
डॉगची ब्रीड आहे. हस्की 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 जाम आहे यार, मला ती खूप 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 आवडते. लाईक या प्रेम आहे माझं तिच्यावरती, प्रेम आहे. ठीक आहे, तर भरपूर दिवस झाले ती भेटली नाही आहे. आणि माझाही टायमिंग सुटतो आणि पाऊस पण एवढा आहे की ते लोक पण विचारच करत असेल की कधी न्यावं, जेव्हा पाऊस असेल तेव्हा ते नेत असतील. आणि आज मला यायला उशीर झाला त्यामुळे ती मला भेटली नाही आहे. मी ते घरी मी भरपूर दिवस झाले रेनकोट घालते त्यामुळे ना शूटिंग ना काही नाही होतं. ऑफिस जायचं आणि मग मी घरी जाऊनच व्हिडिओ बनवते. त्यात पण माझ्या घरात बॅकग्राऊंड नॉईस एवढा असतो रिधानचा, बापरे विचारायला नको. आणि आता मी थकली आज, मी डोक्याला चमकते. हे बाम लावलं आहे मी, बाम. एवढं माझं डोकं दुखतं आहे. आय एम नॉट वेल. आणि ह्या सॅटर्डेला रिधानची पेरेंट्स टीचर मीटिंग आहे. 1 महिना झाला त्यांच्या शाळा उघडून आणि त्या पेरेंट्स टीचर मीटिंग आहे. कळत नाही काय करावं. ठीक आहे, भेटूया तुम्हाला घरी गेल्यावरती. टिल द टाईम प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज.